सिनेमा रिलीज होताच हे गाणं भारतातील स्पॉटिफायच्या व्हायरल चार्टवर थेट नंबर 1 वर पोचलं. विचार करा, एका अरबी गाण्यासाठी ही एक अविश्वसनीय कामगिरी होती. स्पॉटिफायवर या गाण्याला 2.7 दशलक्षाहून अधिक वेळा ऐकलं गेलं. याचा अर्थ भारतीय श्रोते फक्त त्या सीनपुरते मर्यादित राहिले नाहीत, तर ते पूर्ण गाणं ऐकण्यासाठी उत्सुक होते. थोडक्यात सांगायचं तर तो एका प्रादेशिक स्टारवरून एकाच झटक्यात ग्लोबल नावापर्यंत पोहोचला. त्याला आता भारतातून लाईव्ह शो आणि इतर कामांसाठी इतकी विचारणा होतीये की त्याच्यासाठी संधींचे एक नवीन जगच खुलं झालं आहे. धुरंधर सिनेमानंतर त्याच्या चाहता वर्गात झालेली वाढ खरंच थक्क करणारी आहे. त्याचा जो एक प्रादेशिक चाहता वर्ग होता तो आता जागतिक बनला आहे आणि त्यात भारतासारख्या एका मोठ्या देशाच्या प्रेक्षकांची भर पडली आहे. ह्या घटनेचा अर्थ फक्त एका कलाकाराच्या यशापुरता मर्यादित नाहीये. यामुळे खलिजी हिपहॉपसाठी जागतिक दरवाजे उघडले. हे सिद्ध झालं की संगीताचं ग्लोबलायझेशन ही एक टू वे स्ट्रीट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याने पुन्हा एकदा दाखवून दिलं की एक भारी बीट असेल तर भाषा आणि देशांच्या सीमा काहीच फरक पाडत नाहीत. फ्लिपेराची ही कहाणी एका मोठ्या बदलाकडे इशारा करते. तर जाता जाता हा प्रश्न मनात येतो की संगीताच्या या ग्लोबल जगात पुढचा असा कोणता कलाकार असेल ज्याला अशाच कोणत्या तरी अनपेक्षित ठिकाणी प्रचंड यश मिळेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?